मंडळी, काल एक बातमी वाचली आणि ती खूप व्हायरल सुद्धा झाली आहे. आपल्याच मराठी कट्ट्यावर आपण ती टाकली होती की शिवकुमार गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं वृद्धाश्रमामध्ये निधन झालं आणि शेवटच्या क्षणी त्याच्या तिन्ही मुली आल्या नाहीत. व्हॉट्सअपवरच त्यांचा अंत्यविधी त्यांनी पाहिला, अशी बातमी होती ती, आणि ती आपण सर्वांनीच पाहिली. परंतु मित्रांनो, एवढं असंवेदनशील लोक असू शकतात, ते पण स्वतःच्या पोटच्या मुली असं वागायला कसं व्हायचं? कारण आज प्रत्येकाला वाटतं की मुलीला खूप माया असते, मुली म्हणजे खरंच बापाचं काळीज असतात, आई वडिलाचं काळीज असतात, मुलापेक्षा मुलीला जास्त माया असते असं म्हटलं जातं. परंतु मित्रांनो, याच मुलीनं शेवटच्या क्षणी बापाची भेट नाकारली. यापेक्षा दुर्दैव कोणतं असू शकतं? ज्यावेळेस शिवकुमारजी यांना तेथील लोकांना, वृद्धाश्रमामधील लोकांना सांगितलं की मला माझ्या शेवटच्या क्षणी मला माझ्या तिन्ही मुलीला भेटायचं आहे, मला त्यांची भेट घ्यायची आहे, माझी शेवटची इच्छा आहे, त्या वृद्धाश्रमातील लोकांनी त्या तिन्ही मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तिन्ही मुली आल्याच नाही. बाप तडपडून म्हणायचा, माझ्या मुली आल्या नाही, माझी सुनी आली नाही, माझी आणी आली नाही, माझी वनी आली नाही. बाप तडपू मेला, मुलीच्या आठवणीत मेला. पण ज्यावेळेस बाप मेला त्यावेळेस त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी त्या तिन्ही मुलीशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्या तिन्ही मुली म्हणल्या, आमचं काही येणं होत नाही, तुम्ही अंत्यसंस्कार ओळखून घ्या, आम्ही व्हिडिओ कॉलवर पाहू. व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार पाहितला असा व्हिडिओ कॉलवर त्या बघत आहेत. आणि त्या निर्दयी मुली व्हिडिओ कॉलवर काय म्हणत आहेत? त्यामधील एक मुलगी म्हणत आहे, अरे जल्दी ये निपटा दो, मुझे खाना है और नहाना भी है. अरे रे, किती असंवेदनशील मन आहे रे. त्या पोटच्या पुरी, पोटच्या गोळा. तेथील वृद्धाश्रमातील लोकांनी सांगितलं की त्यांच्या मुलीला खूप खस्ता खाऊन शिकवलं. आज कोणी शिक्षक आहेत, 2 मुली शिक्षक आहेत आणि सगळ्या चांगल्या घरात आहेत, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात होते. यापेक्षा दुर्दैव काय असावं? 1-1.5 वर्षाखाली शिवकुमार यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. तेव्हापासून ते खूप दुःखी होते. त्यांना सारखी मुलीची आठवण येत होती, त्यांना मुलींना भेटावं वाटत होतं, पण निर्दयी मुली यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली नाही. ज्यावेळेस शिवकुमार दास यांना 2 मुली झाल्या आणि तिसऱ्या वेळेस त्यांना मुलगा होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना मुलगीच झाली. शिवकुमार दास हे नाराज झाले नाहीत. जवळपास त्यांचे पाहुणे रावळे किंवा बरेच लोक नाराज झाले की एक मुलगा हवा होता. परंतु शिवकुमार दास खूप मोठ्या विचाराचे आणि गरीब स्वभावाचे होते. ते म्हणले, नाही, अरे मुलगा काय आणि मुलगी काय, आतापर्यंत मुलं काय करत आहेत आपण पाहत नाहीत का? खरं तर माझं सोनं माझ्या मुलीच आहेत आणि याच मुली शेवटपर्यंत मला आधार देतील. आणि मुली काय आणि मुलं काय असा त्यांनी विचार केला आणि 3 मुलीवर त्यांनी त्या तिन्ही मुलींना खूप वाढवलं, चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं. परिस्थिती नसताना मोठा व्यापार होता, परंतु त्याच्यामध्ये त्यांना घाटा झाला होता आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखी झाली होती. परंतु एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्या तिन्ही मुलींना जोरदार शिकवलं, चांगलं शिकवलं, चांगल्या शाळेत घातलं आणि त्यांना आज नोकरी लागली. सगळ्या जणी आज म्हणजे व्यवस्थित कुटुंबात आहेत, सगळ्यांची लग्न झाले आहेत, पण आज त्याच बापाला सांभाळत नाहीत. किती दुर्दैव आहे मित्रांनो. अशा मुलीविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही घटना खरंच खूप म्हणजे माणसाला विचार करायला लावणारी आहे. तर याबद्दल तुम्ही तुमचं मत नक्की व्यक्त करा. जय महाराष्ट्र.